हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के किचन. आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंकरपोळ्या, खुसखुशीत शंकरपोळ्या कसं करायचे साध्या सरळ पद्धतीने. चला तर बघूया. त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी तूप आहे, 1 वाटी दूध आहे, 1 वाटी साखर, तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. तर 3 वाटी मैदा मी चाळून ठेवलेली आहे. हे चुटकीसाठी खायचं सोडा मी घेतलेली आहे आणि स्वादानुसार आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. चला तर पहिलं कृती करूयात आपण. मी एका भांड्यामध्ये हे तूप सगळं घालून घेते. याला गरम करून थोडंसं वितळून घ्यायचं आहे आपल्याला. आता तूप वितळलेलं आहे. मी गॅस ऑफ करते. ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालून घेते. स्वादानुसार मीठ आपल्याला घालायचं, जास्त नाही घालायचं. थोडंसं सोडा घालून घेते. तर सगळं एकरूप करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वितळलेलं तूप आपल्याला घालून मळायचं आहे. थोडंसं गरम करायचं आहे. गरम असल्यामुळं मी थोडं चमच्याने हलवून घेते आधी. थोडं थंड झालं की हाताने कुस्करून घ्यायचं सगळ्या पिठाला. ह्याच भांड्यामध्ये आता मी साखर घालते. मोजून ठेवलेली 1 वाटी साखर. आता हे 1 वाटी दूध. ह्याला आपल्याला बारीक स्टोववर ठेवून वितळून घ्यायचं आहे. हे बघा, असं मी सगळं तूप एकरूप केलेले पिठामध्ये मिसळून आता हेही साखर पूर्णपणे विरघळलेले आहे दुधामध्ये आणि हे थंड झालेलं आहे. तर आपण हे जर थोडं थोडं घालून मळायचं आहे. एकदम जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालून मळायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पीठ त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. असं थोडंसं घट्ट असायला पाहिजे पीठ. असं म्हणून ना ह्याला एक अर्धा तास आपण झाकून ठेवूया. सेट व्हायला सोडूयात एक अर्धा तास. छानपैकी पीठ भिजू दे. अर्धा तास होऊन गेलेला आहे. आपण सेट झालेलं पीठ बघूयात आता. त्याला परत एकदा चुरून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. आता आपण ह्याचे उंडे करून घेऊयात. तसंच मी साईड बाय साईड तेल तापवायला ठेवलेले आहे. आपण हे लाटून कापेपर्यंत ते तेल छानपैकी तापते. याला फोल्ड करून आपण लाटून घेऊया. थोडंसं जाडसरच लाटायचं आपल्याला. कड कापून घेऊयात आपण. ओबड धोबड आलेलं कड आपण कापून घेऊयात. परत हे लाटीमध्ये मिक्स करून लाटून घेऊयात. तर छोटे छोटे शंकरपोळे आपण कट करून घेऊयात. एक अर्धा इंच जाड असायला पाहिजे. तुम्ही साईज मोठं आणि छोटं करू शकता. छोटे छोटे काप करून घेऊयात. आपण घेतलेलं आहे. आपण आता तळूयात. बघा, आता तेल तापलेलं आहे. आपण बघू शकतो. आधी एक घालून बघूयात आपण. येस, परफेक्ट तापलेलं आहे. तर आपण थोडे थोडे घालून तळून घ्यायचं आहे. एकदम जास्त घालायचं नाही. थोडे थोडे घातलेली ना व्यवस्थित बेक होतात. ते एकमेकाला चिटकले ना विरघळायचा चान्स जास्त असू शकतो. तेल एकदम थंड होतो जास्त घातल्याने, तर तो व्यवस्थित फ्राय होत नाही, तुटायचा चान्स जास्त असतो. म्हणून थोडे थोडे घालून
मंद आचेवर, एकदम हाय फ्लेम पण नाही ठेवायचं, मीडियम फ्लेम ठेवायचं. हे बघा असं गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. वास खमंग येत असते, ह्याच्यानं सुगंध येतो. हे बघा असं ब्राऊन कलरनी तळून घ्यायचे. अशा रीती आपण सगळे तळून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आपण तळून घेऊयात. दूध घालायचा एक फायदा काय आहे, म्हणजे दुधाने शंकरपाळ्याला कलर खूप गुलाबी छान येतो आणि सॉफ्ट होतात, क्रिस्पी होतात एकदम. हे बघा किती छान झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे करून तळून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे मी सर्व तळून घेतलेले आहे. हे बघा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत. हे बघा आतमध्ये सुद्धा असं लेअर सुटलेले आहे. तुम्ही आकाराने थोडंसं मोठेसुद्धा करून घेऊ शकता. मी मुद्दाम लहान केलेले, लहान खूप टेस्टी लागतात. हे बघा कसं हे निघालेलं आहे, असं पदर पदर अगदी छान खुसखुशीत आणि स्वादिष्ट शंकरपोळे. फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.